तर सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं काही काळ पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य होतं। आरोपी मोहम्मदनं पश्चिम बंगालमध्ये आधार कार्ड तयार करून घेतलं। पश्चिम बंगालमधील आधार कार्डच्या आधारेच सिम कार्ड त्याने खरेदी केलं। मेघालयमधल्या डाउकी नदी ओलांडून आरोपी मोहम्मद हा भारतामध्ये आला होता। पोलिसांच्या चौकशीमध्ये आरोपी मोहम्मद बांगलादेशी असल्याचं निष्पन्न झालंय। तर या संपूर्ण घडामोडींसंदर्भात आपण जाणून घेणार आहोत अधिक माहिती आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनरवाडकर यांच्याकडे। कृष्णा, आज पहाटे या आरोपीला सोबत घेऊन सीन रिक्रिएशन करण्यात आलं। पोलिसांनी संपूर्ण माहिती जी आहे ती जाणून घेतलेली आहे की तो आरोपी कशा पद्धतीनं सैफच्या घरी घुसला आणि त्याने नेमकं त्या ठिकाणी काय केलं, आणि शिवाय पोलिसांना ही सुद्धा माहिती मिळालेली आहे की बांगलादेशमधून हा आरोपी मोहम्मद भारतामध्ये कसा आला। वृषाली, आपण पाहतो की या सगळ्या प्रकरणामध्ये घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करतायत की आरोपी नेमका किती वाजता सैफ अली खानच्या घरामध्ये गेलेला होता, तो किती वेळ तिथे होता, घरातल्या कोणत्या भागामध्ये उभा राहिलेला होता आणि त्याच्या नेमक्या हालचाली काय होत्या, या सगळ्याचं सीन रिक्रिएशन जे आहे ते आज पहाटे मुंबई पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। वांद्रे पोलिसांचं पथक आरोपी मोहम्मदला घेऊन सैफ अली खानच्या घरी पोहोचलेलं होतं। त्याच्या व्यतिरिक्त रेल्वे स्टेशन परिसर असेल किंवा हल्ला झाल्यानंतर जेव्हा तो वांद्रेतल्या सैफ अली खानच्या इमारतीमधून बाहेर पडला तेव्हा तो एका गार्डनमध्ये झोपलेला होता, तिथे सुद्धा त्याला घेऊन जाण्यात आलेलं होतं आणि हा सगळा घटनाक्रम समजून घेऊन पुरावे जमा करण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। काल सुद्धा आपण पाहिलं की फॉरेन्सिक टीमच्या वतीनं जवळपास 19 फिंगरप्रिंट जे आहेत घरातले ते प्राप्त झालेले आहेत आणि ते आरोपी मोहम्मदचे असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्याचबरोबर आजचा सीन रिक्रिएशनचा जो काही घटनाक्रम आहे तो सुद्धा मुंबई पोलिसांनी समजून घेतलेला आहे। आरोपीच्या माध्यमातून प्रत्येक घटनास्थळी नेऊन तो कुठे थांबलेला होता, कुठे झोपलेला होता, कुठे बसलेला होता, या सगळ्याची माहिती घेताना पाहायला मिळतात आणि या सगळ्याचं व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा मुंबई पोलीस करतायत। जेव्हा या प्रकरणाचा खटला कोर्टामध्ये उभा राहील त्यावेळेला पुरावे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कोर्टामध्ये मांडाव्या लागतात आणि त्यानुसार आरोपीला घटनास्थळी नेऊन तिथला पंचनामा असेल किंवा मग सीन रिक्रिएशनची जी काही घडामोड आहे ती मुंबई पोलिसांना प्राप्त करायची असते आणि त्याच पद्धतीने या प्रकरणात सुद्धा काम केल्याचं पाहायला मिळतं आहे। आरोपीच्या प्राथमिक चौकशीमध्ये अशा काही बाबी निष्पन्न झालेल्या आहेत की आरोपी हा बांगलादेशमधून एका नदीच्या माध्यमातून ओलांडून तो पश्चिम बंगालमध्ये आलेला होता। तिथे काही काळ त्यानं वास्तव्य केलेलं होतं आणि आधार कार्डची सुव्यवस्था जी आहे ती पश्चिम बंगालमध्येच करून आरोपीने तिथेच एका सिम कार्डची खरेदी केलेली होती आणि त्यानंतर तो मुंबईमध्ये नोकरीच्या शोधामध्ये आलेला होता। मुंबई पोलिसांनी जेव्हा त्याची पहिल्यांदा चौकशी केली त्यावेळी त्यानं कोलकातामधील रहिवासी असल्याचं सांगितलेलं होतं, मात्र जेव्हा त्याचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले तेव्हा बांगलादेशच्या नंबरवरती असंख्य कॉल जे झाल्याचं समोर आलेला होता आणि त्यानंतर त्याची ओळख पटलेली आहे। त्याच्या भावाकडून काही कागदपत्र मागवण्यात आली आणि त्यानंतर तो बांगलादेशी असल्याचं पोलीस तपासामध्ये आता निष्पन्न झालेलं आहे। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।